नागपुर पुलिस ने पेट्रोलिंग के दौरान चोरी की गई एक एक्टिवा गाड़ी सहित करीब 39,180 रुपए का माल जब्त किया है। इस मामले में 2 विधि संघर्ष बालकों को पकड़कर आगे की कार्रवाई शुरू कर दी गई है। मिली जानकारी के अनुसार फिरियादी सुंदरलाल संगठा प्रसाद तिवारी 45 वर्ष ने अपनी एक्टिवा MH31 VS 3574 कीमत लगभग 30,000 अपने घर के सामने लॉक करके खड़ी की थी। कुछ समय बाद गाड़ी गायब होने पर उन्होंने थाने में शिकायत दर्ज करवाई। इस पर पुलिस ने अपराध क्रमांक 471/25 धारा के तहत मामला दर्ज किया है। आगे की कार्रवाई जारी है। माझं नाव मंगेश बबनराव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोस्ट अंबाझरी, नागपूर शहर। आमच्या इथे DB पथकाने त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांना संशयित वाहन मिळून आलं असता त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि कौशल्याने 2 आरोपी निष्पन्न केले। त्यातला एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि दुसऱ्याचे नाव आहे सुमित उर्फ भांजा महावीर सुमन। त्याचं वय 18 ते 19 वर्ष आहे आणि हा राहणार आहे जटाशंकर मंदिर जवळ ठाणे सदर मधला। आमच्या इथे अपक्रमांक 471/25 नुसार एक गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये एक बाईक चोरी गेली होती। जी गाडी आमच्या स्टाफला पेट्रोलिंग मध्ये मिळून आली, ती गाडी संशयित वाटल्याने तिची शहानिशा केली असता ती आमच्या इथल्याच या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली मालमत्ता असल्याचं निष्पन्न झालं आणि या आरोपितांकडून ती रिकव्हरी करण्यात आली। आरोपितांना तपासासंबंधाने जेव्हा सखोल विचारपूस केली गेली तेव्हा त्यांनी कबुली दिली 2 ठिकाणच्या इतर गुन्ह्यांची सुद्धा। त्यातला एक गुन्हा दाखल आहे वाडी पोलीस स्टेशनमध्ये नागपूर शहर हद्दीमध्ये आणि दुसरा दाखल आहे गिट्टी गदान पोलीस स्टेशनमध्ये। वाडीमध्ये एक शटर फोडून त्यांनी काही चोरी केली होती, त्यामध्ये हार्डवेअर दुकानात शटर फोडून चोरी केली होती आणि गिट्टी गदानच्या हद्दीमध्ये समोसाची जी ठेला असतो तो फोडला होता, दुकान होतं समोसाचं, ते फोडून त्यांनी ती चोरी केली होती। तर त्यामध्ये 39,180 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केलाय, ज्यामध्ये ऍक्टिवा गाडी पण सामील आहे आणि कॅश पण सामील आहे। अशी टोटल एकूण 3 गुन्हे माननीय DCP झोन 2 श्री नित्यानंद झा साहेब, आमचे बर्डी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय विलासजी शेंडे सर, आमच्या पोलीस ठाण्याचे सिनियर PI श्री विनोदजी गोडबोले आणि आमचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या DB स्टाफने अतिशय मेहनत करून त्यामध्ये सतीश मेश्राम पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार राजेश शेंडे, राजेश सोरवाने, पोलीस कॉन्स्टेबल राजू तायडे, दिनेश कुराडे यांच्या प्रयत्नांनी तसेच अमित भुरे आणि इतर स्टाफ यांनी अथक मेहनत घेऊन हे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। जय हिंद। बालिका आरोपीचे नाम काय आहे? जे आरोपी यांचा कोई जुना पासविक रेकॉर्ड आहे का? दोन्ही आरोपितांचा रेकॉर्ड आहे, त्यातला एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याचा नाहीये, तो जुवेनाईल आहे आणि जो सुमित उर्फ भांजा महावीर सुमन आहे हा पण यांचा पण आहे। ते दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी आहेत। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9120790000 या फिर 8605245080 पर।